ही परसबाग म्हणजे फक्त घरामागची जागा नाही, ही माझ्या आजीचे आयुष्य आहे. वय तिचे जवळपास 65 आहे, पण आजही रोज सकाळी ती लवकर उठते, या बागेत येते. माती हातात घेतली की तिच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान दिसतं. झाडाकडे ती आपल्या माणसांसारखंच बघते, हळूच पाणी घालते, त्यांची पानं कुरवाळते, मनापासून त्यांची काळजी घेते. या बागेत तिने बऱ्याच प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत, जसं की मेथी आहे, लाल माठाची भाजी आहे, कोथिंबीर आहे, वांगी आहेत, मिरच्या आहेत. बऱ्याच प्रकारच्या भाज्या तिने या बागेत लावलेल्या आहेत. तर या भाज्या बाजारातून आणलेल्या नाहीत, तर आजीच्या कष्टातून उगवलेल्या आहेत. कुठलीही रासायनिक खतं ती वापरत नाही, फक्त शेणखत, पाणी आणि संयम आहे. आजी म्हणते आपण हे स्वतः जे उगवतो ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं. आजच्या आयुष्यात आपण सगळं सहज विकत घेतो, पण आजी अजूनही तिचं अन्न स्वतः पिकवते. ही ऊर्जा तिला कुठल्याही गोळ्यांमधून किंवा पावडरमधून मिळत नाही, तर ती रोज काम करते, मातीशी जोडलेले आयुष्य जगते. आजीला वय आहे पण आळस नाही. पण आजकाल आपल्याकडे आपलं वय कमी असूनही इतका थकवा आणि आळस आहे. ही परसबाग आम्हाला रोज हेच सांगते की निसर्गाजवळ राहिलं, मेहनत केली, मन स्वच्छ ठेवलं तर आयुष्य सुंदर होतं. आजीची परसबाग म्हणजे फक्त शुद्ध अन्न नाही, तर प्रेम, कष्ट, समाधान यांचं एक जिवंत उदाहरण आहे. अशी ही माझी आजी आणि ही तिची छानशी परसबाग.